समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं निशा पंजवानी, आप देख रहे हैं मेरे साथ अब तक समाचार। आइए नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर। सुलझागढ़ इस्पात प्राइवेट लिमिटेड कंपनी करोड़ रुपए की स्टील परियोजना स्थापित करने जा रही है। इस परियोजना का भूमि पूजन आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजीत पवार ने किया। मुख्य अतिथि के रूप में उद्योग मंत्री उदय सामंत, खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, उद्योग विभाग के प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबले, पार्थ पवार सहित प्रशासनिक अधिकारी उपस्थित थे। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का मानना है कि गढ़चिरौली जिला भविष्य में राज्य का सबसे प्रगतिशील जिला होगा। भविष्य में लोहे का 30% उत्पादन अकेले गढ़चिरौली में होगा। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि गढ़चिरौली जिला महाराष्ट्र का सबसे प्रगतिशील जिला होगा। महायुति सरकार ने मुख्यमंत्री लाड़की बहन योजना शुरू की है, जो महिलाओं को प्रति माह 1500 रुपए प्रदान करती है। उन्होंने इस दौरान ये भी कहा कि सरकार महिलाओं और किसानों के लिए कई अच्छे फैसले ले रही है। इस अवसर पर उद्योग मंत्री उदय सामंत और धर्मराव बाबा आत्राम ने भी संबोधित किया। भविष्यात देखील जाणणार आहोत। जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतंय हे योग्य आहे असं मला वाटत नाही, कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये 10% आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही। त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही राजकीय शक्ती वाद लावते ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब। लोकसभेमध्ये अजितदादांचा हवा तसा महायुतीला फायदा झाला नाही, त्यामुळे विधानसभेत जरी असा फायदा होत नसेल तर भाजप त्यांना तिसरी आघाडी करण्यास सांगू शकते असं अनिल देशमुखांनी दावा केला। मला हे माहीत नाही देशमुख साहेबांना कुठच्या सूत्रांकडनं हे कळलंय। ते माजी गृहमंत्री होते, त्यांना कुठलं सूत्र आहेत ते माहीत नाही, पण विधान परिषदेमध्ये ट्रेलर बघितलं आहे ना, कशाला आता सेपरेट लढायची गरज आहे। विधान परिषदेमध्ये असा ट्रेलर दिसलेला आहे की विधानसभा काय होणार आहे हे देशमुख साहेबांना देखील माहिती आहे, पण इथल्या नागपूर परिसरातल्या लोकांना मॉरल सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असलेल्या, की बाबा नाही अजून काहीतरी चांगलं घडणार आहे। तर लोकसभेला जे काही झालं फेक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहोत, त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागणार आहे, हा जो फेक नरेटिव्ह होता तो बाजूला करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलेलो होतो। याचा अर्थ खोटं सारखं चालत नाही, खोटाचा पराभव होणार आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेवर येणार आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवार मला ऑफर दिली की नाही मला माहीत नाही, पण महायुतीमध्ये त्या आल्या जर त्यांचं स्वागत करेल। छगन भुजबळ पण शिवसेनेची खूप चर्चा नाही, चर्चा भरपूर असते। चर्चा ही देखील होती की विधान परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार पडणार आहे, पण आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार पाडून दाखवला। त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेवर तुम्ही विश्वास ठेवू नका। चर्चा सध्या तुम्ही देखील हीच करा की महायुतीचंच सरकार आहे। जुने शिवसैनिक म्हणून तुम्ही त्यांचा स्वीकार कराल का आले तर? कुठं शिवसेनेमध्ये आले तर छगन भुजबळ आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर आम्ही महायुतीतच काम करतोय, त्याच्यामुळे त्यांनी इकडे यावं की आम्ही तिकडे जाण्याचा काय प्रश्न होतो? ते महायुतीचे नेते म्हणूनच काम करतात। शिंदे साहेब सन्मानपूर्वक जागा या विदर्भातल्या देखील धनुष्यबाणाच्या शिवसेनेला घेतली। जे अडचण अशी आहे की आता नवाब मलिकांना मी भेटलेलो देखील नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला माहीत नाही। मला कधी जर भेटले त्यांना मी विचारेन, परत नागपूरला आल्यानंतर याचं उत्तर देईल की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात, ज्या विभागामध्ये येतात तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये 70 ते 75% लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो। तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर 50-55% लोकांना मिळू शकतो, कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो, पुण्याला असतो। त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे 90% कंपन्या तो फॉलो करतात।